नमस्कार. साध्या सोप्या पद्धतीने आज आपण इथे झणझणीत असा कोळंबी भात बनवणार आहोत. हा कोळंबी भात अगदी झटपट तयार होतो, खायला तितकाच अतिशय चविष्ट होतो. नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल असा हा कोळंबी भात तयार होतो. कोळंबी भात बनवण्यासाठी इथे आपण कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे. इथे आपण आता कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. 1 चमचा तेलाचा वापर करणार आहोत. सर्व मसाले आपण इथे आता कोळंबीला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत आणि 5 मिनिटासाठी कोळंबी मॅरिनेट करून ठेवणार आहोत. कोळंबी मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात 7 ते 8 छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 छोटा आल्याचा तुकडा आणि 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. इथे पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं हे वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा बटरचा वापर करणार आहोत. इथे बटर आवडत असल्यास वापरू शकता, नसेल आवडत तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. बटर साधारण गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिऱ्याचा वापर करणार आहोत. त्याच्यानंतर आवडीप्रमाणे इथे खड्या मसाल्यांचा वापर करू शकता. इथे मी लवंग आणि मिरीचा वापर केलेला आहे. अर्धा चमचा जिरे आणि 2 तमालपत्राचा वापर केलेला आहे. खडे मसाले आपण इथे आता परतून घेणार आहोत. खडे मसाले परतून झाल्यानंतर इथे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांद्याचा वापर करणार आहोत. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. कांदा छान लालसर परतून होईपर्यंत इथे आपण भात मोकळा करून घेणार आहोत. इथे आपण तयार करून घेतलेला भात आहे तो ताटामध्ये व्यवस्थित असा मोकळा करून घ्यायचा आहे. इथे आता भात मोकळा करून झालेला आहे. भात मोकळा करून झाल्यानंतर इथे आपण आता पाहू शकता कांदा छान लालसर परतून झालेला आहे. इथे आपण आता टोमॅटो, आलं आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे ते वाटण आपण कांद्यावर परतून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत इथे आपण आता टोमॅटोचं वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो. एखाद मिनिटभर आपण इथे आता कांद्यावर टोमॅटोचं वाटण आहे ते परतून झालेलं आहे. साधारण तेल सुटलेलं आहे. इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. 1 चमचा धणा जिरा पावडर, 2 चमचे आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद. तर इथे आपण आता पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. मसाले परतून झालेले आहेत. इथे आपण मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ती मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. तर इथे आपण अगदी कमी पाण्याचा वापर करून कोळंबी वाफेवर शिजवून घेणार आहोत. तर इथे आपण आता कोळंबी मसाल्यावर परतून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. मॅरिनेट करताना सुद्धा आपण कोळंबीला मीठ लावलेलं, त्याच्यामुळे इथे अगदी चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे. मिठाचा वापर केल्यानंतर कोळंबी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण आता मसाला व्यवस्थित असा ढवळून घेणार आहोत. तर इथे आवश्यकता वाटत असेल तर अगदी कमी पाण्याचा वापर करून कोळंबी वाफेवर शिजवून घेऊ शकता. इथे मी पाण्याचा वापर न करता कोळंबी 5 मिनिटासाठी वाफेवर शिजवून घेणार आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा पातीचा वापर करायचा आहे. माझ्याकडे कांदा पात होता म्हणून मी कांदा पातीचा वापर केलेला आहे आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर केलेला आहे. इथे आपण आता कोळंबी एकदा ढवळून घेणार आहोत. कोळंबी ढवळून झालेली आहे आणि कोळंबी कितपत शिजलेली आहे ती पाहूया. इथे पाहू शकता कोळंबी छान मऊसर अशी शिजलेली आहे. तर इथे आपण आता मोकळा तयार करून घेतलेला भात आहे तो आपण आता कोळंबीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. झटपट आणि अतिशय चविष्ट असा हा भात तयार होतो. नक्की एकदा अशा पद्धतीने हा कोळंबी भात बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. इथे आपण भात व्यवस्थित असा कोळंबीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथे आपण आता मसाल्यामध्ये भात व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे. वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे आणि बारीक चिरलेल्या कांदा पातीचा वापर करायचा आहे. कांदा पात असेल तर वापरू शकता, नसेल तर फक्त कोथिंबीरीचा वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर इथे आपण झाकण ठेवून 5 मिनिटासाठी एक वाफ येऊ द्यायची आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. मस्त अशी वाफ आलेली आहे. झणझणीत असा कोळंबी भात तयार करून झालेला आहे. एकदा ढवळून घ्यायचा आहे. तयार करून झालेला भात आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा.
पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.